नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर बोलणार आहोत। भारताची मीडियाची पक्षपाती वृत्ती आणि त्यामागील खरी कारणं। आपण नेहमी ऐकतो की मीडिया हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, पण आजकाल त्याला दुसरंच नाव मिळाले, गोदी मीडिया। हे नाव का पडलं? खरंच भारतीय मीडिया इतका पक्षपाती का झाला आणि यामुळे आपल्या लोकशाहीवर काय परिणाम होतोय? चला या सगळ्याचा सविस्तर आढावा घेऊया आणि पाहूया काही धक्कादायक आकडेवारी। सुरुवात करूया एका उदाहरणाने। जेव्हा एखादा पत्रकार सरकारवर प्रश्न उपस्थित करतो, तेव्हा त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो। कधी त्याचा माईक बंद होतो, कधी त्याला नोकरी सोडण्यास भाग पाडलं जातं, तर कधी त्याच्यावर थेट हल्ला होतो। 2014 ते 2019 या काळात भारतात 40 पत्रकारांची हत्या झाली आणि 198 पत्रकार जखमी झाले। याशिवाय कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्टच्या 2024च्या अहवालानुसार भारतात 120हून अधिक पत्रकारांवर खटले दाखल झाले, ज्यातील बहुतांश प्रकरणं सरकारविरोधी लेखन किंवा बातम्यांशी संबंधित आहे। 2023 मध्ये उत्तर प्रदेशात एका स्थानिक पत्रकाराला केवळ भ्रष्टाचाराच्या बातमीसाठी तुरुंगात टाकण्यात आलं। ही आकडेवारी आणि उदाहरणं दाखवतात की भारतात पत्रकारिता करणं आता जीवावरचं खेळणं झालंय। पण प्रश्न हा आहे, पत्रकारांना असं टार्गेट का केलं जातं? याचं उत्तर आहे सत्तेत नियंत्रण आणि मीडियाची पक्षपाती वृत्ती। मीडिया हा पक्षपाती झाला याचं मुख्य कारण आहे पैसा। न्यूज चॅनल, वृत्तपत्र किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म चालवण्यासाठी प्रचंड खर्च येतो। उदाहरणार्थ, एक वृत्तपत्र बनवण्याचा खर्च 10 ते 15 रुपये असतो, पण ते आपल्याला 4 ते 5 रुपयात मिळतं। हा तोटा कसा भरून निघतो? तर जाहिरातींद्वारे। आणि या जाहिराती कोण देतं? बहुतांश वेळा सरकार आणि राजकीय पक्ष। 2024-25च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार भारत सरकारने प्रिंट आणि डिजिटल मीडियासाठी जाहिरातींवर 3800 कोटी रुपये खर्च केले। यात सरकारच्या योजनांचा प्रचार, निवडणूक प्रचार आणि राजकीय पक्षांचे ब्रँडिंग यांचा समावेश आहे। जेव्हा मीडिया हा पैसा स्वीकारतो, तेव्हा त्यांना सरकारविरोधात बोलणं कठीण होतं। यामुळे अनेक न्यूज चॅनल्स IT सेलसारखं काम करू लागलेत। सरकारचं कौतुक करणं, विरोधकांना खाली पाडणं आणि खरे मुद्दे बाजूला ठेवणं। ही गोष्ट काही नवीन नाही। 1975 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली, तेव्हा 170हून अधिक पत्रकारांना तुरुंगात टाकण्यात आलं। तेव्हाही मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न झाला। 2009 मध्ये राडिया टेप प्रकरणाने खळबळ उडवली, जिथे पत्रकार बरखता दत्त यांचा राजकीय सौदेबाजीशी संबंध जोडला गेला। 2019च्या निवडणुकीदरम्यान द हिंदू या वृत्तपत्राने सत्ताधारी पक्षाविरोधात लेख लिहिले, तेव्हा त्यांच्या सरकारी जाहिराती बंद करण्यात आल्या। काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी हा दावा केला होता। याचप्रमाणे पंजाबमध्ये आम आदमी पक्षानेही काही मीडियावर दबाव टाकल्याचं बोललं जातं। UP सरकारच्या काळातही मीडिया पूर्णपणे निष्पक्ष नव्हता। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, सरकार कोणाचंही असो, मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच होतो। आता मीडियाचं दुसरं रूप पाहू। आजकालच्या न्यूज चॅनल्स बातम्यांपेक्षा ड्राम्यांवर भर देतात का? कारण प्रत्यक्ष TV पाहणाऱ्यांची संख्या कमी होते। ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल या 2024च्या अहवालानुसार मनोरंजन चॅनल्सची TRP न्यूज चॅनलपेक्षा दुप्पट आहे। यामुळे न्यूज चॅनल सेन्सेशनल बातम्या, वादग्रस्त चर्चा आणि चटपटीत मथळे दाखवतात। बेरोजगारी, भ्रष्टाचार, गरिबी यांसारखे मुद्दे बाजूला पडतात आणि त्याऐवजी धार्मिक वाद, सेलिब्रिटी गॉसिपवर चर्चा होते। यामुळे प्रेक्षकांचं लक्ष खऱ्या समस्यावरून हटतं आणि मीडियाचं खरं कर्तव्य बाजूला पडतं। आता डिजिटल मीडियाचं काय? इंस्टाग्राम, YouTube आणि X सारख्या प्लॅटफॉर्म्सवर स्वतंत्र पत्रकार आणि क्रिएटर्स खऱ्या बातम्या देण्याचा प्रयत्न करतात, पण इथेही सरकारचं नियंत्रण वाढतं। 2024 मध्ये भारत सरकारने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स अंतर्गत 18,000हून अधिक ऑनलाईन पोस्ट हटवल्या, ज्यात सरकारविरोधी टीका करणाऱ्या पोस्टचा समावेश होता। याशिवाय अनेक स्वतंत्र YouTube चॅनेल्स आणि पत्रकारांना नोटिसा पाठवल्या गेल्या। 2024 मध्ये एका YouTube चॅनलला स्थानिक प्रशासनाच्या भ्रष्टाचारावर व्हिडिओ बनवल्याबद्दल कायदेशीर नोटीस मिळाली। यामुळे डिजिटल मीडिया ही दबावाखाली आहे। दुसरीकडे राजकीय पक्षांनी त्यांच्या IT सेल्स तयार केले आहेत, जे मीम्स, ट्रोल्स आणि प्रचार यंत्रणेचा वापर करतात। काही वेळा तर सरकारने मीम्सवरही आक्षेप घेतल्याचं उदाहरण आहे। या सगळ्यांचा परिणाम काय? भारताची प्रेस स्वातंत्र्य रँकिंग सतत घसरत आहे। रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या 2024-25च्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत 180 देशांपैकी 161व्या क्रमांकावर आहे। 2014 मध्ये भारत 140व्या क्रमांकावर होता, म्हणजेच गेल्या दशकात आपली रँकिंग 21 स्थानांनी घसरली आहे। यामुळे भारताला प्रेस स्वातंत्र्यासाठी कठीण
म्हणून वर्गीकृत करण्यात आले. बेरोजगारी, भ्रष्टाचार, असमानता यासारखे मुद्दे मीडियात येतच नाहीत, कारण मोठे चॅनल्स फक्त सरकारच्या बाजूने बोलतात. यामागचं कारण आहे मालकी. अनेक न्यूज चॅनल्स बड्या उद्योजकांच्या किंवा राजकीय पक्षांच्या मालकीचे आहेत. उदाहरणार्थ, काही चॅनल्स अंबानी किंवा अडाणीसारख्या उद्योजकांच्या मालकीचे आहेत, तर काही पंजाबमधील अकाली दल किंवा इतर पक्षांशी जोडलेले आहेत. रिपब्लिक टीव्ही यांसारखे चॅनल्सही विशिष्ट विचारसरणीशी जोडले गेलेले आहेत. आता एक सामान्य पत्रकाराच्या दृष्टिकोनातून विचार करा. पत्रकारितेची पदवी घेताना प्रत्येक जण स्वप्न पाहतो की तो समाजाच्या समस्यांना उजाळा करेल, सत्य बाहेर आणेल. पण वास्तवात काय होतं? जेव्हा तो सरकार किंवा सत्तेविरोधात बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला दबाव येतो. कधी नोकरीचा धोका, कधी खोटे खटले, तर कधी थेट धमक्या. अनेक पत्रकारांना राजीनामा देण्यास भाग पाडलं जातं. 2023 मध्ये एका हिंदी न्यूज चॅनलमधील पत्रकाराने दावा केला की त्याला सरकारविरोधी बातमी दिल्याने नोकरी सोडावी लागली. यामुळे स्वतंत्र पत्रकारांची संख्या कमी होत आहे. परदेशात सरकारला खुलेआम टीका केली जाते, पण भारतात पत्रकारांना आपली जीवाची भीती वाटते. याचं कारण काय आहे? तर सत्तेत दबाव आणि मीडियाची पक्षपाती माणसं. मित्रांनो, याचा उपाय आपल्या हातात आहे. आपण स्वतंत्र पत्रकारांना यूट्यूब आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील खऱ्या बातम्यांना पाठिंबा द्यावा. एकाच न्यूज चॅनलवर अवलंबून न राहता स्वतःहून माहिती तपासावी. सोशल मीडियावरही खोट्या बातम्यांपासून सावध राहा. जोपर्यंत आपण मीडियाला प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत पक्षपाती राहील, आणि जोपर्यंत मीडिया पक्षपाती आहे, तोपर्यंत आपली लोकशाही कमकशी होत जाईल. सरकार कोणाचंही असो, मीडियाने निर्भयपणे प्रश्न विचारले पाहिजेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला भारतीय मीडियाबाबत काय वाटतं? खाली कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन देखील नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.